धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यावधींची बोगस बिलं उचलण्यात आली। अंबाजोगाईत काम न करता 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलण्यात आली। सुरेश धस यांचा गंभीर आरोप। नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, मी सध्या टार्गेटवर। बीड प्रकरणात आरोपींना फासावर चढवा। राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मंत्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांची अजित पवारांसोबत भेटच झाली नाही। अजित पवारांच्या भेटीसाठी तिन्ही नेते मंत्रालयात गेले होते। जे झालं ते झालं, आता जे काही होईल ते चांगलं होईल। 2 दिवसात पालकमंत्री पदाचा निर्णय होईल। रायगडच्या पालकमंत्री पदावर गोगावलेंचं विधान। ठाणे फक्त भाजप करायचंय, जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करू, गणेश नाईक यांचं वक्तव्य। ठाणे हा आमचा बालेकिल्ला, कुणाला एकटं लढायचं असेल तर आमची सुद्धा तयारी आहे। शिवसेनेच्या नरेश मस्केंकडून भाजपला आव्हान। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येत 5 आरोपींना मुंबई हायकोर्टाकडून जामीन, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार मेघा पानसरेंची माहिती। दादर रत्नागिरी दादर सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन दादरवरून सुरू करा, अन्यथा 1 मार्चला दादरवरून सुटणाऱ्या गोरखपूर बलिया ट्रेन अडवणार, ठाकरे गटाचा इशारा। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू तर 60 जणांवर सध्या उपचार सुरू। आतापर्यंत 25 मृतांची ओळख पटल्याची माहिती। नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग द रिट्रीट सोहळा दिमाखात संपन्न, राष्ट्रपती पंतप्रधानांची बीटिंग द रिट्रीट सोहळ्याला उपस्थिती।